मनीष आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर पहिल्या षटकामध्ये यावेळेस मात्र संकेत मोरेचा वापर केला जाईल। महत्त्वपूर्ण सामना, गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच आपण अंबानीला पाहिलं पहिले षटक हाताळताना, परंतु या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये काही परिवर्तन करण्यात आले। ते वक्रतुंड 11 टीमच्या माध्यमातून संकेत मोरे सज्ज होतो गोलंदाजी मार्गावरती। दोन्ही टीमला या मॅच साठी शुभेच्छा। मनीष ऑन स्ट्राइक, नॉनस्ट्राइकला फलंदाज अर्जुन असेल। खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, 2 दिवस चालणारी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। जय बोले चषक 2024चं पर्व आपण अनुभवतोय। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय। अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात या स्पर्धेचा। तर सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। गेम ऑन होतोय, सामना सुरू होतोय। पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू हुक केला, फटका चांगला आहे। हुसेन चेंडू खाली आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली सफलता संकेत मोरेला। पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय बोले 777-4 या टीमला। मनीष बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का शून्यावरती बाद झालाय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये। न्यू बॅट्समॅन टोकन। टोकन येतोय न्यू बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती। संकेत मोरे पुन्हा एकदा सज्ज होतोय। पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे। फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग होते। कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित, एक धाव तर कंप्लीट होईल। टोकन दुसरीचा प्रयत्न करतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल। सुरुवातीला नकार जरूर दिला होता अर्जुननं, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट होत आहेत। खातं खुलं होत आहे जय बोले 777-4 या टीमचा आणि टोकनचा। राईट आर्म ओव्हर द विकेट। यस, यॉर्करचा प्रयास करतायत। चांगला चेंडू पाहायला मिळतो। मनीष कोळीकर स्वतः जात आहेत बॉलपर्यंत। एक धाव कंप्लीट आणि सहजरित्या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती। यातून जिंकणारा संघ थेट फाईट करेल मेगा फायनलमध्ये। स्वर्गीय निशांत 11 मांगरोल या टीम समोर कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो मांगरोल संघाने। अध्यक्ष चषकामधील चॅम्पियन संघ त्यानंतर या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय। राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलेत, फटका चांगला आहे। पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळतो, गॅप मध्ये चेंडू आणि एक धाव कंप्लीट होते। क्षेत्ररक्षक येतील, फेकी येते, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात। तिसऱ्यांदा दुहेरी अंक पाहायला मिळतोय। 2 ने धावसंख्या पुन्हा एकदा 6 वरती पोहोचतीये। षटकातील एकूण 4 चेंडूचा खेळ होतोय। चांगला चेंडू, क्या बात आहे। गुडलँड स्पॉट वर थोडासा डीप राहतो, स्लो जातोय। टेक ऑफ देखील होतोय। डॉट बॉल। संकेत मोरेला षटक सोपवला आणि ती कामगिरी चोखपणे बजावली। आतापर्यंत संकेतनं फक्त 6 धावा खर्च केल्यात अवघ्या 5 चेंडूमध्ये। अजून एक वन्स अगेन रिप्लाय पाहायला मिळतोय। डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जय बोले टीम पोहोचली आहे 1 गडी बाद फक्त 6 या आकड्यावरती।
अंबानी येतोय गोलंदाजी मार्कवरती, फटका चांगला आहे, मागे खेळतायत बॅकवर्ड स्पेअरिंगला, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय आमचे मित्र राहुल दरेकर फ्लाइंग डेव्हिल हे सध्या तरी नक्कीच कॅनडावरनं मॅच पाहतात, यूट्यूब वरती नक्कीच सामन्याचा आनंद घेतात आणि कॅनडावरनं शुभेच्छा देतात या स्पर्धेला. थँक्यू सो मच राहुल दरेकर. यावेळेस चांगला चेंडू क्या स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस ऑन साइडला खेळलेत, फटका चांगला, खेळाडू उपस्थित आणि फेकी येते. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमोल त्या ठिकाणी होते, त्वरित फेकी घेते आणि एकच धाव इथे मिळते आणि कलेक्टिंग देखील चेंडूची तेवढी चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज अंबानी आपल्याला पाहायला मिळतोय, आतापर्यंत फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये. हा चुकीचा चेंडू या ठिकाणी वापरण्यात आला, नक्कीच अंबानीच्या माध्यमातून त्याला योग्य तो उत्तर दिलाय. टोकनच्या बॅटमधनं षटकार, अर्थात टोकन नंबर 6. षटकार ठोकलाय टोकन ना आणि धावसंख्या पोहोचली ती एकूण 18 या आकड्यावरती. येस, नो बॉल असेल, पंचांचा इशारा नो बॉल. पंच देवास सिसवे आणि विकास पाटील आपल्याला पाहायला मिळतात, अतिरिक्त धावे ते मिळते. धावसंख्या नक्कीच 19 वरती पोहोचली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि यस पंच आमच्याकडे वळतील. देवास सिसवे व्हाईट बॉल, धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. थोडंसं मानसिक दडपण दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अंबानी. एक षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर जरूर निर्माण झालाय गोलंदाजावरती. स्ट्राईक केला फलंदाज, टोकन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यस, टोकन नंबर 6, अजून एक हा षटकार येतोय टोकनच्या बॅटमधनं, लगातार मोठी फटकेबाजी. मागच्या मॅच मध्ये टोकन देखील 2 मोठे फटके दाखवले आणि आजच्या मॅच मध्ये देखील आक्रमकता सिद्ध केली आहे. लगातार आक्रमण करतोय अंबानीवरती. धावसंख्या 26, परंतु अंबानीवरती प्रहार करण्यामध्ये लक्ष असलेला टोकन अंबानीमध्ये यस शेअर मार्केटचा भाव कमी होऊ शकतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनीष कोळेकर, जजमेंट या ठिकाणी चुकणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, टोकन बॅक टू द डगआउट. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी मॅच एन्जॉय करतात आणि कमेंट देखील खूप चांगल्या येत आहेत. आमचे मित्र राहुल हाटकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल दुर्गे. आमिर येतोय तिसऱ्या षटकामध्ये. चांगला चेंडू, क्या बात आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय चेंडू. गुडलेन स्पॉट वरती नक्कीच या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतो आणि फलंदाज अर्जुनला मात्र बीट करतोय. अर्जुन वसिटा थोडासा शांत पाहायला मिळाला आहे मागच्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील, परंतु यावेळेस उंची भरपूर पाहायला मिळते चेंडूची. लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. चेंडू जातोय वाईड इज लॉंग ऑन,
बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतोय, षटकार ठोकलाय. थोडेसे शांत होते आणि आता मात्र बॅटचा बेस पूर्णपणे ओपन करतायत. 6 ने धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचली. अजून एक ओव्हर पिच बॉल लॉकटेटेड अर्जुन वसिटाने ठोकलाय. दुसरा षटकार. 70 स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर अर्जुन वसिटा ऑन फायर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज बाद. अर्जुन वसिटा बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन सुधीर येत आहेत. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं संकट मोचकाची भूमिका पार पाडली होती. जय बोले 3 मोठे फटके दाखवले होते, 1 षटकार, त्यानंतर 2 चौकार ठोकले होते. मॅन ऑफ द मॅच सुधीर येतो. न्यू बॅट्समॅन स्ट्रायकिंग वरती. आमिर गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतोय. 4 चेंडू 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आमिरनं, परंतु कमबॅक केलं. अर्जुनला बाद केलं मागच्या बॉलवरती. राईट अमोर द विकेट. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. यस पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे सरके 39. 39 धावा धाव फलकावरती. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा पंचांकडे पाहावं लागेल आणि यस वाईट बॉल. अगोदरचा चेंडू नक्कीच हाईट फॅक्टर होता, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता हे सांगत असताना पंच वाईट बॉल. धावसंख्या 40 धावा स्कोर कार्ड वरती लागले त्यात. जय बोले 777 या टीमच्या. फटका चांगला, क्या बात आहे. हुसेन त्या ठिकाणी तैनात. खूप चांगले क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. बॉडीच्या साह्यानं बॉलला अडवलाय हुसेननं. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. 1 धाव इथे मिळते सुधीरला आणि धावसंख्या पोहोचते 41 वरती. युवराज शेठ पाटील यांच्याकडे नक्कीच लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटक समाप्त होते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. युवराज शेठ पाटील यांनीच या मैदानाची व्यवस्था आम्हाला करून दिली. त्याचबरोबर स्पॉन्सरशिप देखील त्यांच्या पद्धतीने आम्हाला लाभली गेली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आम्ही कालच्या दिवसामध्ये कंप्लीट केला. अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाज येतोय पुष्कर येतोय आणि पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑप्शन 55 इशारा वाईट बॉल. 42 धावा धाव फलकावरती. चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ जय बोले 777 पुढे येऊन खेळतोय. फटका चांगला आहे. कॉटन बॉलची संधी होती परंतु झेल ड्रॉप होते. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती. सेमीफायनलचा मॅच मित्रांनो आपण एन्जॉय करतोय या 2 बलाढ्य टीम मध्ये. राईट अमोर द विकेट. यावे फटका चांगला, क्या बात आहे. इनसाइड आउट आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राहुल दुर्गेच्या बिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ जय बोले 777 49. अजून एक मोठा फटका. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. धावसंख्या पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. महागडे ठरलेत या षटकामध्ये पुष्कर. 3 चेंडू आणि 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. राहुल दुर्गे लागोपाठचे 2 षटकार ठोकतोय. अजून एक षटकार जर ठोकला तर युवराज शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. अजून एक आणि युवराज शेठ पाटील यांनी लावलेला कॅश प्राइज
कमावले खेळाडू राहुल दुर्गे ऑन फायर. सलगचा तिसरा गगनभेदी षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी शेवटच्या मोमेंटला धावसंख्या 61 61 धावा फलकावरती. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुसेन येथील बॉल पर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 63 63 धावा धावफलकावरती. 22 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यावेळी चेंडू डीप राहते, खाली राहते. डॉट बॉल आणि 4 षटके होतात कंप्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना जय बोले त्रिपल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रमोद दादा पाटील पाण्याची व्यवस्था करायची प्लीज. पहिलाच बॉल मनीष कोलेकर. पांड्याच्या बॅट मधना दमदार फटका. 6 धावा षटकार. संघर्षाला सुरुवात केली आहे मनीष कोलेकरनं. पहिल्याच बॉल वरती टोकलाय. दमदार दर्जेदार फटका षटकार. काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे वक्रतुंड या टीमला मनीष कोलेकर उर्फ पांड्यानं. बघू शकाल पावसाचं आगमन संध्याकाळच्या सत्रामध्ये होत असताना आपण बघू शकाल. यावेळेस हाफ ट्रॅकर दिशा खराब आहे. दिशा आपण पाहतोय अतिरिक्त चेंडू फेकलाय. धावफलकावरती टोटल 7. 63चा पाठलाग करायचा आणि 63चा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती षटकार. अजून एक उंच आणि लांबच लांब टोकलाय. अजून एक दर्जेदार फटका षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होती या. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट आपण पाहतात. जय बोले चषक 2024 आयोजक अंबरनाथ गाव
काय जबरदस्त स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये मांगरूळ संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या स्पर्धेचं दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये 62 बनल्या, 63चं टार्गेट वक्रतुंड टीमच्या समोर ठेवलं आणि काय सुरुवात होतीये यावेळेस. अजून एक दमदार दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग होतीये मनीष कोलेकर कडनं. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग. मनीष कोलेकरला आपण पाहिलं फलंदाजी करत असताना सलगचे 3 षटकार मनीषनं टोकलेत. मलंगडचा ठाण्या वाघ म्हणून ज्याला संबोधलं जातं, मलंगडचा टायगर मनीष कोलेकर. आणि यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर डीप मध्ये येत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 21-21. ह्या वेळेस वाईड बॉल, नोचा इशारा आला आपण बघू शकाल पंचांकडनं. चला पंच आपला डिसिजन. यस वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बाउन्स या चेंडूने प्राप्त केलाय आणि गोलंदाजावरती प्रेशर आणि दडपण आपण बघू शकाल. समोर मलंगडचा टायगर आहे मनीष कोलेकरला आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज सज्ज अजय. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल अलॉन द कार्पेट ऑनसाइड ला ट्रॅव्हल होतीये. फिल्डर कडनं फंबल. मात्र शेवटच्या मोमेंटला चुकी सुधारली, फेकी खराब होतीये आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 24-24. पुन्हा एकदा रिदम मध्ये आपण बघू शकाल अडथळा निर्माण झाला. गोलंदाज अजय पाटील दडपणाखाली आहे. अजय कडूला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3री धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट. बॉल आउटफील्ड मध्ये हरवला आणि त्याच्यानंतर या 3 धावा या बॉल वरती येत आहेत. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये मनीष कोलेकर नावाचं वादळ आलं आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला मनीष कोलेकरच्या बॅटमधनं तब्बल 27 धावा येत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग मनीष कोलेकरनं दाखवली आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा फलंदाज मनीष कोलेकर आणि आपल्या नावाचा दबदबा इथे प्रस्थापित करत असताना आपण बघू शकाल मनीष कोलेकर.
तर नवीन गोलंदाज आपण बघू शकाल. मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली. या गोलंदाजांना अर्जुन आलाय. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मनीष कोलेकरच्या बॅट मधनं अजून एक दमदार फटका. 4 धावा चौकार. यावेळेस अजून एक तडाखा. मनीष कोलेकर नावाचा ब्रँड या बॉल वरती चिपकवला आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेबाहेर. दमदार फटका. 6 धावा षटकार. जबरदस्त बॅटिंग होती. प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट मनीष कोलेकरच्या माध्यमातून होते. आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारची आतिषबाजी मनीष कोलेकरच्या बॅटने येते. मनीष कोलेकरची बॅट मैदानाच्या आतमध्ये आग होतीये. यावेळेस अजून एक दर्जेदार देखना अप्रतिम फटका. 6 धावा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होते. जणू काय मैदानाच्या आतमध्ये हायलाइट सुरू आहे अशा पद्धतीने फलंदाजी करतोय. यावेळेस बीट केलाय. बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट बॉल आलाय. मनीष कोलेकर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 63चा पाठलाग करताना काय दर्जेदार फलंदाजी मनीषनं दाखवली आहे. कोलबा टप्प्याचा बॉल मास्टर कडनं चुकी होती. प्रेशर आपण बघू शकाल फिल्डर वरती सुद्धा. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 45-45 आणि मनीष कोलेकर वैयक्तिक 43 या आकड्यावरती खेळतोय. मनीष कोलेकरनं वैयक्तिक 43 धावा कुठल्या आहेत या मॅच मध्ये. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आदित्यनं ठोकलंय. मात्र या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक मनीष कोलेकर ठोकेल का? दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 46-46. नवीन गोलंदाज आपण बघू शकाल पंकज येत आहेत. पहिला बॉल आडव्या बॅटनं लॉक केला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर दाखवलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं 13 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 13चे 13 बॉल मनीष कोलेकर खेळलाय. काय जबरदस्त बॅटिंग मनीष कोलेकरनं महत्वाच्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये दाखवली आहे. ह्या वेळेस बघू शकाल पुन्हा एकदा खराब पैकी अजून एक धाव इथे एक्स्ट्रा खर्च केली आहे फिल्डिंग करत असताना जय बोले 11 या बॉल वरती एकंदरीत 2 धावा येत आहेत. या 2च्या मदतीनं धावफलक 50 वरती जाऊन पोहोचलाय. 50 कंप्लीट. टीम वक्रतुंडची आपण पाहतोय आणि मनीष कोलेकर वैयक्तिक 48 वरती खेळतोय. 14 बॉल त्यानं फेस केलेत. अजून एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. पंकज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. अनुभव खूप सारा आणि इथे अनुभव पणाला लावत असताना पंकजांना आपण पाहतोय अप्रतिम
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, कमबॅक करण्याचं काम करतायत या षटकामध्ये. हा बॉल चांगला फटका आहे, बॉल आउटफील्ड मध्ये अडला जातोय. या बॉल वरती येते फक्त सिंगल. एका धाब्याच्या मदतीनं इथे स्ट्राइक कन्वर्ट केली जाते. आता पहिल्यांदा संकेत मोरे स्ट्राइक वरती आलाय. 16 बॉल नंतर आपण पाहिलं संकेत आता स्ट्राइक एंड वरती आलाय. एकटा मनीष कोलेकर किल्ला लढवत होता, मात्र आता संकेत ऑन स्ट्राइक आलाय. धापलकावरती टोटल 51 51 धावा. मनीष कोलेकर वैयक्तिक 49 या आकड्यावरती खेळतोय. या वेळेस अजून एक चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी पंकज यांच्या माध्यमातून होतीये. पुन्हा एकदा फेकी खराब झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मनीष कोलेकर. इथे सेफ आपल्या क्रीज मध्ये येतात. धोका पत्करला होता. आता गरज आहे 7 चेंडू आणि 12 धावेची. 7 बॉल 12. आतापर्यंत विचार जे केला पंकज कापरे यांनी 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. अनुभव इथे दाखवत असताना मनीष कोलेकर सारख्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतीये. यावेळेस उडवलाय बॉल. 50 कंप्लीट. अर्धशतक पूर्ण. आणि मनीष कोलेकर आपण आपली बॅट वरती करायची आहे. दमदार दर्जेदार अर्धशतक. मलंगटचा टायगर मनीष कोलेकरच्या बॅट मधनं हा या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक येतोय. जबरदस्त फलंदाजी मनीष कोलेकरनं आपण पाहिला. एक ते किल्ला आपल्या टीमच्या बाजूने लढवलाय. आतापर्यंत मनीष कोलेकरनं वैयक्तिक 17 चेंडू मध्ये 55 धावेची विस्फोटक इनिंग साकारली आहे. आता गरज आहे वक्रतुंड टीमला जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 धावेची. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. बंटी आलाय. पहिलाच बॉल. मॅच फिनिश. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय वक्रतुंड या टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वक्रतुंड. हार्ड लक टीम जय बोले 777-4. खूप चांगला खेळ केला या टीमनं. मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये मनीष कोलेकर नावाचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये या संघाला वाहून नेलं. काय जबरदस्त फलंदाजी मनीषनं दाखवली आहे. वेल प्लेट मनीष कोलेकर. मलंगटचा टायगर नावानं ज्याला संबोधलं जातं तो मनीष कोलेकर आपण पाहतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.